आणि यानंतरची बातमी आहे राज्यामध्ये वाढत असलेल्या तापमानाच्या पाऱ्यासंदर्भातली बातमी धुळ्यातून आहे। धुळ्याचं तापमान सध्या 40शी पार गेलंय। बाष्पीभवनाचा वेग सुद्धा वाढलाय। 12 प्रकल्पातल्या जलसाठा 49% आलेला आहे। नागरिकांना पाणी टंचाईचे चटके आता सोसावे लागण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे शहरात गेल्या आठवड्याभरापासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम आता जलसाठ्यावरती देखील या ठिकाणी झालेला पाहण्यास मिळत आहे। कारण 4 दिवसापासून तापमानाचा पारा हा 44-45 अंशापर्यंत गेला होता आणि त्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झालं आणि या बाष्पीभवनामुळे जिल्ह्यातील जलसाठा हा 4% घटला आहे। एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी जलसाठा हा 49% आला आहे। धुळे जिल्ह्यातील 12 लघु प्रकल्पांमध्ये आणि 44 मध्यम प्रकल्पांमध्ये आता जलसाठा हा कमी झाला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यात या ठिकाणी पाणी टंचाई आराखडा देखील हा तयार करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता जिल्ह्यातील ह्या वाढत्या तापमानामुळे आता जलसाठा हा कमी होत आहे। त्यामुळे धुळेकर नागरिकांनी देखील आता पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।